का म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे. वारीला आल्यानंतर असं आळस येत नाही, काय नाही. 3 वर्ष झालं मी वारी करते. 1 वर्ष माऊलीची केली आणि 2 वर्ष झालं तुकोबाचे. महिना झालं कसं वाटतं कधी जावा येईन वारी आणि कधी जावा वारीला असं. 700 वर्षापासून ज्ञानोबा तुकोबारायानं दिंडी ही चालत परंपरा चालू ठेवली आणि आतापर्यंत ह्या वारकऱ्यानं का लोकांपर्यंत जोपासली याच्याबद्दल त्या वारकऱ्याला धन्यवाद माझा. 2 दिवस जरा पाऊस लागला. पावसामध्ये वाटत होतं की बाबा आपल्याला पांडुरंगाचे, परंतु आज पांडुरंगाने साथच केली पुण्यामध्ये. इहूपासनं तर पंढरपूर पर्यंत काही अडचणी येत नाही जाताना. नाम संकीर्तन साधन पैसोपेठ जळतील पापे जन्मांतले न लगती सायास जावेवानंतरा सुखे येतो घरा नारायण. रामकृष्ण हरी. नमस्कार, मी मीनाक्षी आणि रोकठोक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. आपण माझ्या अवतीभोवती पाहू शकता, अगदी भक्तिमय वातावरण झालेलं आहे. एरवी FC रोडवरती विद्यार्थ्यांनी गजबजलेली हा जो मार्ग आहे आज भक्तिमय वातावरणाने रंगून गेलेला आहे. काय भावना आहे तुमची या वारीबद्दल आत्ताच्या? वारीबद्दल एवढा आनंद आहे. वारीला आल्यानंतर असं आळस येत नाही, काय नाही. 3 वर्ष झालं मी वारी करते. 1 वर्ष माऊलीची केली आणि 2 वर्ष झालं तुकोबाचे. मला सांगा, फरक काय आहे माऊलींच्या आणि तुकोबांच्या वारीमध्ये? तुम्हाला काय सारखंच आहे. दोन्ही सारखंच आहे. त्या घरातनं कोण कोण आले? आमच्या घरातलं मी एकटीच आली. मग तुम्ही एकटी येताना घरचं बाकीचं सगळं काम कोणी केलं? सुनबाई आहे आमची करती घरी. रामकृष्ण हरी. कुठून आलेत, कुठपर्यंत जाणार आहेत? परळी परळी वैजनाथवरून आलेत. तुमचा कुठे थांबला मुक्काम कुठे होता तुमचा कालचा? आकुर्डीला मुक्काम होता. बरं, मला एक गोष्ट सांगा, आज पावसानं कुठेतरी उघडीप दिलेली. पण मग तुम्हाला हा अनुभव याच्यापूर्वी कसा होता? काय सांगाल त्याबद्दल? माऊलींनाच काळजी आहे ना शेवटी. मग काय सांगाल, तुमचा हा अनुभव कसा आहे? म्हणजे माऊलींनी अचानक 4-5 दिवसांच्या मुसळधार पावसानंतर अचानक उघडीप दिली आहे, काय सांगाल? हो, त्या पावसाने लई हे झालं ना, आचारी पाणी आलं माऊलीच्या त्याला लागलं. हे आश्चर्य म्हणावं असंच आहे ना? आश्चर्य म्हणण्यासारखंच आहे ना? आचार्य बरोबर. असं कवा झालं नव्हतं ना. हा, 22 वर्ष झालं. मला सांगा, हा अनुभव जो यावर्षी घेतोय आपण, तो आला का कधी असा अशा प्रकारे? कधीच नाही. मागच्या 5 दिवसांमध्ये धो पाऊस आणि आज मात्र तुम्ही बघत असाल. कसं वाटतंय सांगा? आज आनंद वाटतो. कसा अनुभव आहे तुमचा आजपर्यंतचा वारीचा? म्हणजे आम्हाला तुलाच कधी 1 महिना झाला कसं वाटतं कधी जावा येईन वारी आणि कधी जावा वारीला असं. तुमचा मुक्काम कुठे होता? आकुर्डीला. अकोलीला होता रात्री. आकुर्डीला कोणत्या संस्थानाची आहे आपली वारी आहे? दिंडी कोणाची आहे? नारायण बाबा संस्थान आहे. अच्छा, बरोबर. एकूण किती वारकरी आहेत तुमच्या दिंडीमध्ये? आमच्या वारकरी 200 वारकरी. 200 वारकरी आहेत. काय कशा पद्धतीनं, कोणाला काही आजार वगैरे ह्या गोष्टी जाणवतात? एवढं वातावरण असून सुद्धा आम्ही आलो वारीला. काय नाही आम्हाला, म्हणजे काही वाटलं त्याचं दुःख नाही, काय नाही. आम्हाला म्हणजे खूप आनंद वाटतं ह्याच्या. आणि वर्षानुवर्ष असं आम्हाला घरात बी समाधान सुख असणार. तुम्ही मूळचे कुठले? मूळचे कुठले? आम्ही बीड जिल्हा, बीड जिल्ह्यातले. मग आता तुमच्याकडे तिकडे पाऊस पाणी आहे का? आता आहे आमचं मोज काय, पण एवढं नाही आती. पंढरपूर वरूनच आल्यात का? आधीवरून आलो. अच्छा, मला सांगा, ही पायी वारी तुम्ही शेवटपर्यंत करणार आहे? शेवटपर्यंत. हा कितवा अनुभव आहे? म्हणजे कितव्यांदा चाललेले आहेत तुम्ही आता? 4थं वर्ष. 4थं वर्ष. या वर्षीचं वातावरण काही वेगळंच होतं असं वाटतंय का? पाऊसही भरपूर होता. हो ना. मग असं काही अनुभव याच्यापूर्वी आला होता का तुम्हाला? नाही. कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय ना? मुक्कामाची सोय कशी होते? जागोजाग मठ घेतलेलं असतं. हो ना, बरोबर. हे नसेल तिथं आपलं ही दरवर्षी पायी दिंडी करता आणि कुठपासून कुठपर्यंत करता? इहूपासनं तर पंढरपूर पर्यंत. काही अडचणी येत नाही जाताना? कधी येतात कधी नाही येत. बरोबर. जू मध्ये जायचं कठीण होतं, पण नेलं तुकाराम महाराजांनी. दरवर्षी एक नवीन काहीतरी असणार असा एक उत्साह असतो प्रत्येक वारकऱ्याच्याच मनामध्ये. यावर्षी काय नवीन असणार आहे मला सांगा जरा. काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे पाऊस एवढा होता तेवढा तुकाराम महाराजांनी कमी केला. आता छान. आता आपण इंद्रायणीचे सगळ्यांनी फोटो पाहिले, व्हिडिओज पाहिले. काय होती भावना त्यावेळी प्रत्येकाच्या मनात? असं वाटत होतं की आता काय होणार आहे, पण वारी पूर्ण होती की नाही, पण पूर्ण झाली. तर मला सांगा, आता गावाकडे तुम्ही 700 वर्षापासून ज्ञानोबा तुकोबारायानं दिंडी ही चालत परंपरा चालू ठेवली आणि आतापर्यंत ह्या वारकऱ्यानं का लोकांपर्यंत जोपासली याच्याबद्दल त्या वारकऱ्याला धन्यवाद माझा. बरं, मला सांगा,
तुम्ही कुठून आलेले आहेत पहिले तर तुमचं नाव सांगा एकदा. माझं नाव ताई दिलीप गोडके, राहणार बटार, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर हरी महाराज त्यांच्या दिंडीत मी चालत आलेले आहे. वारीची आवड पहिल्यापासूनच आहे, कधी किती वर्ष झालं वारीत मी येताय तुम्ही? लहानपणापासून, आता हे दुसरं वर्ष आहे. मग काही दुखणं वगैरे काय येताना सुद्धा काही नाही, आनंद त्रास? आनंद. हे काय म्हणजे एवढ्या गर्दीत कशासाठी जायचं बरं वारीला सांगा जरा. आध्यात्मिक माणसाचं वाढतं, जीवनात येऊन काहीच फायदा नाही येणे आणि जाणे, म्हणून ही हरिनाम संघ येत आहे. मग मला सांगा, घर संसार कोण बघणार असं तुम्हाला काळजी नाही का वाटत की मागे कोण बघणार, कसं होणार? तुकाराम महाराज म्हणते ती घालून या भार राहिले तयावरी. आम्ही भार त्याच्यावर घातला. 21 दिवस पाय चालत वारी करतो. तुला काय सांगाल वारीबद्दल? आजच्या पिढीला सांगू शकते की ह्यात जेवढा आनंद आहे एवढा आनंद कशातच नाही. जन्माला आल्यानंतर एकदा हे करूनच बघा सोहळा. ज्ञानोबा तुकोबाराच्या सोहळ्यात यावं, सामील व्हावं, आनंद लुटावं आणि ह्या दास व्हावं पंढरपूरचा, असं माझी इच्छा आहे. म्हणजे भाव धरावं. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कितीही थकवा आलेला असू देत, पण जेव्हा माऊलींच्या पालखीमध्ये आणि वारीमध्ये हा जो प्रवास सुरू होतो तेव्हा थकवा पळून जातो. बरोबर. आनंदच आनंद. काय आनंद आहे शब्दात वर्णन करता येत नाही, इतका आनंद होतो जीवनात. सगळ्या भगिनी तुम्ही एकत्र राहता, एकत्र गुण्यागोविंदानं. नातू आहेत, लेकरं आहेत, नवरा आहे, जित्रा व्हायची, काही ध्यान होत नाही. एक क्षण सुद्धा चित्ताकडे तुम्ही जात सगळ्यांना घेऊन नाही येऊ शकत का? नाही. एकटा किंवा दोघं नवरा बाई. बरं बरं बरं, खूप खूप छान. एकंदरीतच आपण पाहू शकतो की ह्या भक्तिमय वातावरणानं हा परिसर एवढा दुमदुमूनच नाही भारावून गेलेला आहे की या वातावरणामध्ये तुम्ही पाहू शकता की ह्या माऊलींचे जे शब्द आहेत ते शब्द अंगावरती काटा उभा करणारे आहेत. दुसऱ्या तुकाराम दिवसाबद्दल महाराजांच्या सोहळ्यामध्ये स्वर्गामध्ये जे सुख मिळत नाही ते इथं सुख मिळायला लागलं आम्हाला. फार आनंद झाला आहे. आपला परिचय करून द्या. मी सांगली जिल्ह्यातून आलोय. बरं अखिल भारतीय वारकरी मंडळाचा सांगली जिल्ह्यात सचिव आहे बरं. आणि गेली 12 वर्ष आम्ही माऊलीच्या दिंडी सोहळ्यातून चालत होतो. हां. या वर्षी प्रथमच आम्ही तुकाराम महाराज सोहळ्यामध्ये दिंडी नियोजित केली आहे आणि बरं. अतिशय आम्हाला आनंद होत आहे. आमची माऊली सोहळ्यामध्ये 12 वाऱ्या झाल्या बरं. आणि तुकाराम महाराज सोहळ्यामध्ये पहिल्यांदाच वारीला आम्ही. अच्छा, माऊलींच्या आणि तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये काय फरक जाणवते तुम्हाला? फरक काय नाही, ज्ञानोबा तुकाराम. बरं पण बरं. माऊलींची झाली आता महाराजांची 12 वर्षे व्हावी असं आम्हाला वाटलं, म्हणून सांगली जिल्ह्यातून आम्ही कडेगाव तालुक्यातून प्रथमताच तुकाराम महाराज सोहळ्यामध्ये दिंडी नियोजित केली आहे. हा, किती वारकरी आहेत तुमच्याकडे आता सध्या? आता तुम्ही आमच्या दिंडीमध्ये 400 वारकरी आहेत. हे नियोजन कोण लावतं सगळं या वारकऱ्यांचं, मुक्कामाचं, त्यांच्या या सगळ्या गोष्टींचं? हे जे प्रमुख जे असतात दिंडी सोहळ्याचे ते सर्वजण नियोजन आधी करतात. बरं बरं. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये हे जे वारकरी आहेत यांना स्वतःहून बोलवावं लागतं की स्वतःहून नाही, येतात? वारकरी बिल बोलवताच येतं, इथं निमंत्रण नाही, काही नाही कुणाला. आणि मग तुम्ही असं काही ठरवता का एवढेच लोक आले पाहिजे? असं काही नाही. यारी यारी लहान थोरी याती भलती नारी नर कुणी या सोहळ्यात सामील व्हा आणि आनंद घ्या. एखाद्या अभंगातून वर्णन कराल तर काय कराल ह्या वारीचं? एवढ्या वर्षांची वारी आहे, तुम्ही करता आहात, अभंगातून एखाद्या वर्णन करायचं तर कसं कराल? सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती कुमाईच्या पती सोयर्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ क्या बात आहे. विठू माऊली हाची वर दे संचारून राही हृदय माझ्या तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व. हे सगळं भाविकांना सांगा जरा समजून. या काय अभंगातून महाराजांनी असं सांगितले की देवा तुझं नाम गोड आहे, तुझं रूप गोड आहे आणि आम्हाला जे सुख मिळतं ते तुझ्या पायाजवळ सुख मिळतं, आम्हाला इतर ठिकाणी सुख मिळत नाही. मला सांगा, पण माऊलींकडे यावर्षी जाताना मात्र भरपूर अडचणी आल्या वारकऱ्यांना, हो, हो. त्याबद्दल काय सांगाल? माऊलीने कोरोनाच्या वेळेस आमची परीक्षा घेतली होती, पण ह्या वेळेला सुद्धा पाणी आलं कारण हा नदी आमची इंद्रायणी नदी ह्या उद्योजकांनी प्रदूषित केली होती. ती आमच्या निसर्गानं आमच्या पांडुरंगानं स्वच्छ केली. म्हणजे आम्हाला आनंद झालाय. शेवटी माऊलींना आणि निसर्गालाच काळजी. हा, निसर्गानंच आमचं म्हणणं ऐकलं आणि आमची इंद्रायणी नदी एकदम स्वच्छ केली. कुठेही त्यांच्या भक्ताला त्रास झाला नाही पाहिजे याची पुरेपूर दक्षता या निसर्गाने आणि माऊलींनी घेतलेली आहे. बरोबर ना? हो, अतिशय आनंद होतो आम्हाला. म्हणजेच असं म्हणू शकतो की तुम्ही तुमची ही जी वारकरी संप्रदायातून आलेली जी भक्ती आहे ती कुठेतरी आज कामाला येते. हो. आजच्या नवीन पिढीला काय संदेश द्याल तुम्ही वारी पिढीने संदर्भात? सुद्धा या सोहळ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आता ह्या समाजामध्ये सर्वांना सर्व सुविधा उपलब्ध आहेत, पण मानसिक समाधान नाही आणि अध्यात्माशिवाय मानसिक समाधान मिळणार नाही, म्हणून तरुण आणि तरुणींनी सुद्धा या अध्यात्माकडे वळलं पाहिजे. वा, मुळातच हा प्रश्न आहे, नवीन येणाऱ्या पिढीलाच हा प्रश्न आहे मुळात. वारी का करतात बरं हे लोक? आपण ज्यावेळी घरामध्ये असतो त्यावेळी सारखं आपल्या डोक्यामध्ये टेन्शन विचार असतात, परंतु वारीमध्ये आल्यानंतर आम्हाला वार कळत नाही, तारे कळत नाही, मागली आठवण होत नाही, काही सुद्धा आठवण होत नाही. आम्ही पूर्णपणे
रामकृष्ण हरी. आम्ही पांडुरंगाच्या वारीमध्ये पूर्णपणे एकरूप होतो आणि आम्हाला कशातही नको खेदा करू कोणत्याही गोष्टीचा पती तो लक्ष्मीचा जाणत असे सकळ जीवांचा करीत सांभाळ तुझं मोकलीला ऐशी नाही जैशी स्थिती आहे तैशा परी आहे. आम्ही चिखला सुद्धा झोपतो. मला सांगा, हे पुणेकरांचं प्रेम तुम्हाला आज मिळतंय. इतकं आम्ही कौतुक करतो की पुणेकरा इतकं आमचं कुणीही स्वागत करत नाही. काय सांगताय? अतिशय आम्ही भारावून गेलोय पुणेकरांच्या विषयी. बरोबर. हा दरवर्षीचा अनुभव आहे तुम्हाला अशा प्रकारचा? पुणेकरांची म्हणजे सेवा अशी जगात कुठे सेवा नाही अशी पुणेकरांची सेवा आहे आमची केली पुणेकर. हो, आता पुढचा मुक्काम कुठे असणार आहे तुमचा आणि कशा प्रकारे आता तुम्ही उद्याच दिवस आमचा इथून पुण्याचा प्रस्थान मुक्काम करता? आहे. बरोबर.